नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. मग ते समाजाच्या हिताचे असतील, काही त्यांच्या आरोग्याशी निगडीत असतील, काही कायद्याच्या संदर्भात असतील. बरेच काही काही आपण विषय याच्यामध्ये घेत असतो. काही खेळाचे विषय असतील, काही बैलगाडा शर्यतीचे विषय असतील. त्याच्यामुळे जर चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण आजचा व्हिडिओ सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. हा माणसाच्या आरोग्याशी निगडीत विषय आहे. तुम्ही थंबनेलवर जर पाहिलं असेल तर वयाच्या 60 नंतर माणसाने माणसाचं आयुष्य कसं जगावं आणि डॉक्टरी सल्ला काय असतो किंवा डॉक्टरने काय चेतावणी देतात की वयाच्या 60 वर्षानंतर तुम्ही जास्त का चालू नये. कारण कसं होतं, वयाच्या 60 वर्षानंतर आपण जर समजा जास्त चाललो तर आपल्याला गुडघ्यांचे आजार होण्याची शक्यता असते, हृदयावर दाब येण्याची शक्यता असते, हृदयविकार होण्याची शक्यता असते. कारण तुम्ही जर 5 ते 6 किलोमीटर चालत असाल तर त्याच्याऐवजी फक्त तुम्ही 20 ते 25 मिनिटं चालायचे. कारण जास्त चालल्याने तिथे काय होते की तुमच्या हाडांची झीज होऊ शकते किंवा तुमच्या गुडघ्यांचे दुखणे वाढू शकतात. त्याच्यामुळे तुमच्या आरोग्यावरती त्याचा दुष्परिणाम होणार आहे. त्याच्यामुळे डॉक्टर वारंवार सांगतात की 60 नंतर तुम्ही हे कमी चालायचे. आता कधी चालायचे तर तुम्ही साधारणतः सकाळी किंवा संध्याकाळी चालायचे आणि तेही सावकाश चालायचे आणि जिने टाळायचे. त्याच्यामुळं काय होतं की गुडघेदुखी वाढत नाही किंवा हाडांची झीज होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची की ज्यावेळेस तुम्ही चालत असता त्यावेळी तुम्ही एखाद्याला जर डायबिटीस असेल तर घट्ट शूज असे घालू नये, कारण त्याच्यामुळं पायावरती शूज येते. किंवा चप्पल वापरावी जी पायाला आरामदायी असेल, किंवा म्हणजे डायबेटिक चप्पल पण मिळतात मार्केटमध्ये. किंवा पायाला एक हेल्थफुल किंवा एकदम सुखकर अशी चप्पल किंवा शूज वापरावा तुम्ही. कापडी शूज असेल तरी चालतो. अशा पद्धतीने हे आरामदायी सर्व घालून तुम्ही एखाद्या बागेमध्ये चालावं किंवा एखाद्या सपाट सरफेसमध्ये चालू शकता. तर आता दुसरी काळजी काय घ्यायची की 60व्या वर्षानंतर तुम्ही प्रोटीन व कॅल्शियमची कमी पडू द्यायची नाही, कारण त्याच्यामुळे काय होतं, हाडांचे आजार वाढतात, बरेच मसल्स वीक होतात. त्याच्यामुळं त्याची तुम्ही प्रोटीन आहारात कंपल्सरी घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये दूध असेल, दही असेल, पनीर असेल, बदाम असेल, वेगवेगळ्या पद्धतीच्या डाळी असतील, असं एक संपूर्ण आहार, हिरव्या पालेभाज्या असतील, तर हे प्रामुख्याने तुम्ही आहारात घ्यायचे. त्याच्यामुळे तुमची हाडं मजबूत राहतात. किंवा म्हणजे तुमचा पडल्यानंतरचा हाडं वगैरे मोडण्याचा किंवा फ्रॅक्चर होण्याचा धोका सुद्धा टळतो. त्यामुळं हे प्रोटीनची आणि कॅल्शियमची तुम्ही प्रामुख्याने या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. आणि 60व्या वर्षानंतर दुसरी गोष्ट की तुम्ही प्रामुख्याने शरीरावरती हायड्रेशनवरती लक्ष द्यायचं. म्हणजे काय की पाण्याची पातळी राखायची शरीरामध्ये, डिहायड्रेशन होऊ द्यायचं नाही. त्याच्यामुळे काय होतं की डिहायड्रेशन झाल्यानंतर तुमचं बीपी कमी होऊन तुम्हाला चक्कर येऊन पडण्याचा धोका होऊ शकतो. मग त्याच्यामध्ये तुम्हाला हाड फ्रॅक्चर होऊ शकतं किंवा आणखी बरंच काही इजा होऊ शकते. त्याच्यामुळं काय करायचं की दिवसभरामध्ये तुम्ही एक साधारणतः 2 लिटर वगैरे पाणी प्यावं. 2-3 लिटर पाणी जरी पिलं तरी चालतं. नारळ पाणी प्यायचं, लिंबू पाणी प्यायचं. म्हणजे स्वतःचं शरीर हे तुम्ही हायड्रेट ठेवायचं. आणि जास्त चालायचंही नाही. जर उन्हाळा असेल तर जास्त चालायचं नाही, उन्हामध्ये जास्त फिरायचं नाही. म्हणजे ह्या बऱ्याच गोष्टी प्रामुख्याने तुम्ही इथं लक्षात ठेवायचे की शरीराला आपण नेहमी हायड्रेट ठेवायचं, डिहायड्रेशन होऊन द्यायचं नाही, म्हणजे शरीरात पाण्याची पातळी कमी होऊ द्यायची नाही. त्यानंतर हृदयावरती तुमची जी दुखणी आहेत, समजा हृदयरोगाचं काही दुखणं असेल तर त्याच्यावर वारंवार लक्ष ठेवा. बीपी चेक करा, ECG चेक करा, डॉक्टरना भेट द्या. डायबिटीजचं जर दुखणं असेल तर तुम्ही वारंवार त्याची HbA1c करा. म्हणजे काय की 3 महिन्यात तुमच्या शरीरात शुगर किती रेग्युलेट झालेली आहे. किंवा वारंवार तुम्ही फास्टिंग, PP या दोन्हीही टेस्ट करा. त्याला काही फक्त ₹100 लागतात फास्टिंग PPला. म्हणजे 50-50 रुपये लागतात. जेवणाच्या अगोदरची शुगर आणि जेवणाच्या नंतरची शुगर हे वेळोवेळी तुम्ही मेंटेन करायचं आहे. कारण त्याच्यामुळं काय होतं आहे की शरीरात जे तुमचे बदल होत आहेत, समजा कोलेस्ट्रॉल पण तुम्हाला चेक करायचं आहे याच्यामध्ये की शरीराचं कोलेस्ट्रॉल किती, किडनीच्या टेस्ट काय असतील, लिव्हरच्या टेस्ट काय असतील, ह्या सर्व टेस्टवरती लक्ष देऊन तुम्ही परिपूर्ण या ठिकाणी काम करायचं. ज्याच्यामुळं काय होतंय की तुमच्या शरीरात जे लपलेले काही आजार आहेत ते प्रामुख्याने तुमच्या लक्षात येतात आणि त्याच्यावरती तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता. त्याच्यानंतर या वयामध्ये तुम्ही
थोड्या प्रमाणात योग करायचा आहे, प्राणायाम करायचे आहे. म्हणजे ह्या थोड्या थोड्या गोष्टी ह्या ह्या वयामध्ये करायचे आहेत. रात्रीचं हलकं फुलकं जेवण करायचे. त्याच्यानंतर रात्री जर तुम्ही टॉयलेटला उठत असाल तर रात्री घरातल्या झिरोच्या म्हणा किंवा लाईटी चालू ठेवून उठायचे. कारण बऱ्याच वेळा काय होतं की या वयामध्ये पडण्याचा धोका असतो आणि हाडं कमजोर झालेली असतात. मग ती मोडल्यानंतर लवकर रिपेअर सुद्धा होत नाही. तर हे म्हातारपणी म्हणजे 60 नंतर जी काळजी प्रामुख्याने घेणं खूप खूप गरजेचं असतं. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं घरातल्या आपण लाईटी झोप येत नाही म्हणून सर्व आपण बंद करतो. तर तसं बंद करू नये. आणि दुसरी गोष्ट अशी की या वयांमध्ये झोप ही कमी होते. साधारणतः तुम्ही ही 7-8 तास झोप घेतलीच पाहिजे, ज्याच्यामुळे तुमचं शरीराचं आरोग्य असं टिकून राहतं. मधून जाग येणे किंवा कधी झोप न लागणे, तर याच्यासाठी तुम्ही डॉक्टरांची भेट घेऊ शकता. त्याच्यासाठी काही टॅबलेट्स वगैरे मिळतात किंवा काही तुम्हाला व्यायामाच्या पद्धती सांगितल्या जातात. तर हे 60 नंतर करायचे म्हणजे रिटायरमेंटच तुमची 60 आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे शरीराकडे कंपल्सरी लक्ष द्यायचंय म्हणजे द्यायचंच आहे. आणि प्रामुख्याने वय वर्ष 60 झाल्यानंतर शरीराला हे आजार लागतातच. म्हणजे तसं तर 40च्या नंतरच आजार लागतात. बीपी लागतात, डायबिटीस सुरू होतो. बीपी आल्यानंतर डायबिटीस आपोआपच येतो. त्याच्यानंतर शरीरात क्रिटिकल बरेच काही असे आजार तयार होतात, गुंतागुंतीचे आजार तयार होतात. कारण हे जग आता इतकं फास्ट झालेलं आहे. पूर्वीची लोक कशी आहे 100 वर्ष जगायची, 110 वर्ष जगायची, 120 वर्ष जगायची. पण आता हे आयुष्यमान कसं झालंय कमी झालेलं आहे. कारण आता हे स्पर्धेचं युग आहे. प्रत्येकाला कमी वेळामध्ये जास्त पैसे कमवायचे आहेत, मोठमोठे फ्लॅट घ्यायचे आहेत, मोठमोठ्या गाड्या घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे हे ट्रेसचं लाईफ झालेलं. त्या ट्रेसपासून तुम्ही दूर राहा. रिटायरमेंटच्या आयुष्यानंतर तुम्ही आयुष्य हे म्हणजे थंड हवेचं ठिकाण असेल म्हणा किंवा कुठलं टुरिझम प्लेस असेल, पर्यटन असेल, तिथं थोडासा मोकळा श्वास घ्या किंवा स्वतःला तिथे जाऊन चिंतेपासून दूर करा. नेहमी महिन्यातून 1-2 ट्रिप घ्या. तुम्हाला शक्य होईल तुम्ही एसटीने जा, बसने जा, तुमच्याकडे गाडी असेल गाड्याने जा, रेल्वेने जा. परंतु थोडंसं माइंड तुम्हाला या ठिकाणी फ्रेश ठेवायचं आहे. म्हणजे दर महिन्यात एकदा दोनदा बाहेर फिरायला जावं. कारण या वयामध्ये कसं होतं की स्ट्रेस पण वाढलेला असतो. बऱ्याच गोष्टी मुलांची लग्न असतात किंवा झालेली नसतात किंवा काही करायचं असतं आणखी. तर इथे मात्र 60 नंतर इथं तुम्हाला एक रेड सिग्नल लागला जातो आणि त्या रेड सिग्नलकडे तुम्हाला प्रामुख्याने लक्ष देऊन वारंवार तुमचं कोलेस्ट्रॉल चेक करायचंय, तुमचं बीपी चेक करायचंय, तुमचं डायबिटीज चेक करायचंय, तुमच्या म्हणजे किडनीच्या काही फंक्शन्स असतील, डायबिटीस असेल तर डोळ्याच्या काही टेस्ट असतात, बऱ्याच काही काही टेस्ट असतात. ह्याच्यावरती तुम्ही प्रामुख्याने लक्ष द्यायचं. आणि आपले इन्शुरन्स जे असतील ते वयाच्या तुम्ही 30 वर्षापासून जरी काढायला सुरुवात केली, साधारणतः प्रीमियम हा 4-5 हजार असतो. त्याच्यानंतर पुढच्या स्लॅबला तो 7-8 हजारापर्यंत जातो आणि 50 ते 60च्या दरम्यान तोच जवळजवळ 25,000 रुपयापर्यंत तो प्रीमियम होतो. परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला 5-6 लाख रुपयाचं कव्हरेज पण मिळतं. म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांनी हे इन्शुरन्स हा नेहमी घ्यायचा आहे. कारण त्याच्या हातूनच म्हणजे जर तुम्हाला काही झालं योगायोगाने किंवा काही हॉस्पिटलचे ॲडमिशनचं काही आलं किंवा एखादा काही आजार झाला तर त्याच्यामध्ये तो कव्हर होतो. म्हणजे तुम्हाला तिथे आर्थिक ताण पण येत नाही तुमच्या कुटुंबावरती. तिथेही तुम्ही कॅशलेसमधून निघून येता. म्हणजे ह्या सर्व गोष्टी प्रामुख्याने तुम्ही वयाच्या 60व्या वर्षी नंतर लक्षात ठेवायच्यात. ह्या डॉक्टरच्या चेतावण्या आहेत. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. असेच आपण नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला घेऊन येत जाऊ. सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.